अनन्य शरण होताची ध्रुवा आक्षेपद दिलेशी पुरुषोत्तम भगवान की जय. असो ग्रंथकर्ते परशुराम महाराज या असणाऱ्या अधिक मासाची कथा सांगत असताना सांगू लागले, ज्यावेळेस त्या सुदैव ब्राह्मणाला भगवंत प्रसन्न झाले, प्रसन्न होऊन वर मागितल्यावर मुलगा दे म्हणल्यावर देवाने सांगितलं किंवा देवा सुदेवा मला मुलगा देता येणार नाही असं म्हणल्यावर त्या असणाऱ्या सुदैव ब्राह्मणाचं दुःख पाहून जवळ असलेल्या भगवंताचं वाहन गरुड भगवंताला म्हणू लागला की देवा तुम्ही असणारं त्या ज्यावेळेस नकरानं गजेंद्राला पकडलं त्या गजेंद्राला सोडविण्यासाठी वैकुंठामधून येऊन त्याचा उद्धार केला. अहो एका ध्रुव बाळानं तपश्चर्या केली, त्या ध्रुव बाळाला तपश्चर्या जागा बसण्यासाठी ध्रुवलोक दिला. असे असणारे तुम्ही करुणा घन आहेत आणि मग ह्या ब्राह्मणानं इतकी तपश्चर्या केली आणि त्या ब्राह्मणानं मागितलं आहे तुम्हाला एक मूल द्या म्हणून, आणि ते मूल देण्यासाठी तुम्हाला काय देवा अवघड आहे. असा असणारा तो गरुड भगवान श्रीहरीला बोलू लागलेला आहे आणि त्याची कथा ग्रंथ करते सांगू लागलेली. तू भक्त इच्छा पूरक श्रीपती आयशी ब्रह्मांडी गाजे कीर्ती म्हणून पुत्रार्थी ही दंपती तुझला शरण पातली. हे देवा अहो आत्तापर्यंत तुमचं ब्रीद आहे, भक्तांचा मनोरथ पूर्ण करणारे, भक्तांच्या इच्छा कामना पूर्ण करणारे असे तुम्ही देवादिदेव भगवंत आहेत. आणि हे तुमचं ब्रीद जाणून हे असणारं दाम्पत्य ब्राह्मणाचं दाम्पत्य तुम्हाला शरण आलेत, तुमची तपश्चर्या केली आणि तुम्हाला शरण आलेत, आणि मग ह्या असणाऱ्या दाम्पत्याचं दुःख निरसन करण्यासाठी देवा तुम्हाला काय अवघड आहे असा असणारा तो गरुड भगवंताला बोलू लागलेला आहे. आता उपेक्षा करशील तरी तव अपकीर्ती होईल परी आयशी विनंतेची वैखरी ऐकोने हरी बोलत. आव पुन्हा गरुड भगवान म्हणले, हे देवा अरे तू जर या भक्तांचं मनोरथ पूर्ण नाहीच केलंस तर तुला असणारा कुणीही तुझी आराधना करणार नाही. तुझं जे काही भक्त वत्सल ब्रीद आहे ते ब्रीद तुझं खोटं ठरल. त्याच्यासाठी देवा तू यांचं जे असणारा वर आहे तू दे असं गरुडाचं बोलणं भगवंतानं ऐकलं. आणि भगवंतानं ऐकल्यावर पुन्हा भगवान श्रीहरी गरुडाला बोलू लागलेले. बा खगेंद्रा विनता नंदना तुझा अंतरी आली करुणा तरी ममाज्ञे ह्या ब्राह्मणा सत्वर देई पुत्र एक. मग भगवान श्रीहरी त्या गरुडाला म्हणले की गरुडा अरे या असणाऱ्या ब्राह्मणाचं जे काही यांनी तपश्चर्या केली किंवा ह्यांचं जे दुःख आहे ह्यांचं दुःख बघून तुला करुणा आली, पण ह्यांना काही माझ्याच्यानं मुलगा देणं होत नाही. तू काय कर, तुला कळवळा आलाय का तर तूच त्यांना मुलगा दे असं भगवान श्रीहरी गरुडाला माझ्या आज्ञानं, माझी तुला आज्ञा आहे की माझ्या आज्ञेनं तू त्या ब्राह्मणाला मुलगा दे असं श्रीहरी भगवान बोलू लागलेले. ते हरीचे स्वानुकूल वचन ऐकूने हर्षला पन्नांगाशेन सवेची तया ब्रह्मणा लागून वरदान देता झाला. भगवान तुझ्या हां शयन म्हणलं, हां शयन म्हणलं नाही शेन हाच काय तो पनंगा शेन. ते हरीचे स्वानुकूल वचन ऐकून हर्षला पनंगाशन सवेची तया ब्राह्मणा लागून वरदान देता झाला. असं असणारं भगवंताचं वचन गरुडानं ऐकलं. भगवंताची आज्ञा झाली की गरुडा माझ्या आज्ञेनं तू मुलगा दे
अशी आज्ञा झाल्यावर गरुडालाही आनंद झाला आणि पुन्हा गरुड भगवंत त्या असणाऱ्या ब्राह्मण दाम्पत्याला मुलगा देण्यासाठी तयार झाले. म्हणे द्विजेंद्रा सप्तजन्मवरी तुझ पुत्र सुकना निर्धारी आयसे जे का बोलिला हरी ते सर्व यथार्थ असे. मग असं भगवंताचं बोलणं ऐकून तो असणारा गरुड त्या ब्राह्मण दाम्पत्याला सुदेव ब्राह्मणाला आणि त्याच्या पत्नीला म्हणू लागलाय की हे ब्राह्मण देवा, अहो ह्या देवांनी आता सांगितलं इथून पुढं 7 जन्म तुमच्या नशिबामध्ये मुलगा नाही. असं जरी असलं तरी भगवंताच्या कृपेनं तुम्हाला मुलगा होईल असं तो असणारा गरुड माझ्या आशीर्वादानं तुम्हाला मुलगा होईल असं गरुड ब्राह्मणाला बोलू लागलेले. तथापि हरिणे मद लागून आज्ञा पिले असे म्हणून तुझ करिता कृपा करून एक सुपुत्र देतो मी. हे देवा, हे ब्राह्मणा, आता मला भगवंतानं आज्ञा दिली आणि त्या भगवंताच्या आज्ञेमुळं मी तुला असा आशीर्वाद देतो, आता तुला एक सुंदर असा मुलगा होईल असा आशीर्वाद गरुडानं त्या सुदेव ब्राह्मणाला आणि त्या गौतमीला दिलेला आहे. मंदश भूत आयसा त्वरित तुझला होईल एक सूत तयाचे नि तू गौतमी सहित सुपुत्रवान होशील पै. हे ब्राह्मणा, माझ्या कृपेनं माझ्या आशीर्वादानं तुला आणि गौतमीला एक सुंदर असा मुलगा होणार आहे आणि तो मुलगा झाल्याच्या नंतर हे सुदेवा तूही आनंदित होतील आणि तुझी पत्नीही आनंदित होईल आणि तुम्हा दोघांचा संसार सुखानं चालल असं भगवान गरुड त्या ब्राह्मण देवाला आशीर्वाद दिलेला आहे. परितया पुत्रापासून तुम्हा दुःख होईल दारुण तथापि चित्ती विचार करून हरिभजन न सोडावे. आता हे ब्राह्मणा, आता माझ्या आशीर्वादानं तुला मुलगा होणार आहे ह्याच्यात काही संशय नाही, पण जरी तुला मुलगा झाला तरी त्या मुलापासून तुला काही संसारामध्ये सुख भेटणार नाही. त्या मुलापासून तुला दुःख भोगावं लागल आणि जरी दुःख भोगण्याची जरी वेळ आली तरी तू ह्या श्रीहरी भगवंताचं ध्यान पूजन सोडू नको असं असणारं गरुड त्या ब्राह्मण देवाला सांगू लागलेले. श्रीहरिचरणी दडली मती म्हणून धन्य आहे सजगती निष्काम किंवा सकाम ही भक्ती हरिष्याती प्रिय असे. हे ब्राह्मणा, तू सुदैवानं चांगलं तू भाग्यानं तू असणाऱ्या श्रीहरी भगवंताचं ध्यानधारणा केलीस, भगवंत तुला प्रसन्न झाले, त्यांची भेट झाली, मग तू आता त्यांना विसरू नको. का? जरी तुझ्या मुलाचं सुख प्राप्त नाही झालं तरी पण तू देवाची भक्ती कर, देव तुला प्रसन्न होतील. श्रीहरी भगवंत जर कुणी भक्ती भावनेनं त्यांची पूजा अर्चा केली तरी त्यांना प्रसन्न होते आणि जरी कुणी विरोध भक्ती केली तरीही भगवंत प्रसन्न होऊन त्यांना मोक्ष देते. असं असणारे श्रीहरी भगवंताची कृपा आहे असं भगवंताच्या महिमा त्या ब्राह्मण देवाला गरुड सांगू लागलेले. पाच भौतिक शरीर सर्व शरीर आळवावरचे जैसे नीर की जल बुदू बुदू वत साचार क्षणभंगोराशे पै. हे ब्राह्मणा, हे असणारं माणसाचं शरीर आहे का किंवा हे माणसाचं जीवन आहे, हे एक क्षणभंगूर आहे. क्षणभंगूर नाही भरवसा सोडा वारे सावध सोडा माया आशा. असा असणारा हा माणसाचा देह आहे. पाण्यावरला बुडबुड आहे. आता पाण्यावरला बुडबुडा कधी फुटल आणि माणसाचंही कधी आयुष्य संपल काही सांगता येत नाही. बुचकी दिली खलास. तसं माणसाचं आयुष्य हे क्षणभंगूर आहे. त्याच्यासाठी हे ब्राह्मणा, तू श्रीहरी भगवंताला विसरू नको. त्या भगवंताची भक्ती भावाने पूजा अर्चा करून भक्ती कर असं
गरुड त्या ब्राह्मणाला सांगू लागलेले. याचा न धरिता अभिमानांतरी चित्ती हरीचे चरण, तो नर जगी सर्वमान्य आणि धन्यही होय साच्या. हे ब्राह्मणा, जरी तुला मुलगा झाला तरी त्याचाही आनंद मानू नको, आणि त्यानं दुःख दिलं का तरी त्याचं दुःखही मानू नको. पण दुःख न मानता आणि सुखही न मानता फक्त भगवंताचं ध्यान, भगवंताच्या पूजा अर्चेमध्ये ध्यानामध्ये मग्न राहा. नक्कीच हा असणारा संसार सफल होऊन मोक्ष मिळेल असं असणारं गरुड भगवान त्या ब्राह्मणाला सांगायला लागलेत. आणि ग्रंथकर्ते परशुराम महाराज आपल्याला सांगायलेत, जरी संसारामध्ये किती बी सुख आणि दुःख असलं तरी 1 तास मंदिरात या, समाधानानं भगवंताची भक्ती करा. प्रपंचातलं दुःख हे सगळ्याला भोगायचं, ते कुणालाच सुटणार नाही असं ग्रंथकर्ते सांगू लागलेले. दुस्तर भवसागरातून तारिलाय सा ह्या त्रिभुवनी, शोधिता एक हरी वाचुनी इतर नाही कोणी. हे ब्राह्मणा, हा असणारा संसार दुःखमुळं अवघा विश्रांती नाही कोठेही क्षणभर, रात्र आणि दिवस सारखी तळमळे. त्याच्यासाठी जर या असणारा संसार सफल करायचा असेल तर हे सुदैव ब्राह्मणा, हा असणाऱ्या संसारामधून तारक एकच फक्त एक आहे, तो म्हणजे हा श्रीहरी भगवंत आहे. आणि त्या भगवंताची ध्यान धारणा सोडू नको. त्या भगवंताची भक्तिभावनेनं त्यांचं भजन कर, हा संसार सफल होईल असा असणारा गरुड त्या सुदैव ब्राह्मणाला सांगू लागलेला आहे. हरीच्या कृपेले शे करोण मी तुझ पुत्र दिदला दान, आता करीत हरीचे चिंतन सर्वदा सुखे वर्ते तू. हे ब्राह्मणा, या असणाऱ्या भगवंताच्या कृपा आशीर्वादानं, भगवंताच्या कृपेनं मी तुला आशीर्वाद द्यालोय, मुलगा द्यायला लागलोय. पण त्याचा हर्ष न मानता तू इथून पुढलं आयुष्य भगवंताच्या चिंतनामध्ये घालव, भगवंताची पूजा अर्चा ध्यानधारणा कर असा असणारा तो गरुड त्या सुदैव ब्राह्मणाला सांगू लागलेला आहे. आणि प्रपंचामादी सर्व काळ उदारतेने राहुनी केवळ, संसार जन्मफळ सकळ मिळेल तैसे भोगी तू. हे सुदैव ब्राह्मणा, या असणारा संसार करीत असताना संसार आणि प्रपंचामादी सर्व काळ उदारतेने राहुनी केवळ, संसार जन्म फळ सकाळ मिळेल तैसे भोगी तू. हा असणाऱ्या संसारामध्ये उदार अंतकरणानं राहा, उदार अंतकरणानं राहून जसं असेल का आज संसार हे आपण आपल्या प्रारब्धानं होणारच आहे. आणि जसा प्रारब्धानं संसार होईल त्यालाच ईश्वराचं फळ समजून आनंदानं राहा असं असणारा तो गरुड भगवंत त्या ब्राह्मण देवाला सांगू लागलेला आहे. आसो आयसा गरुड मुखेसी वर देवोनी सुदेवासी, मग तो भगवान वैकुंठासी गमन करिता झाला. अशा प्रकारे त्या असणाऱ्या सुदेव ब्राह्मणाला जंगलामध्ये तपश्चर्याच्या ठिकाणी भगवान श्रीहरीच्या कृपा आशीर्वादानं गरुडानं त्या ब्राह्मणाला आशीर्वाद दिला की तुला आता मुलगा होईल, आणि मुलगा होईल, संसारामधलं दुःख येणार आहे, त्या मुलापासून सुख प्राप्त होणार नाही असं सर्व वृत्तांत सांगितला. आणि सांगून भगवान श्रीहरी गरुडावर बसले आणि वैकुंठ धामाला निघून गेलेले. आणि सुदेव ही स्त्री सहित इष्टवर लाभताती त्वरित, स्वग्रहा जावणी पूर्ववत गारहस्त भोगितानंदे. ज्या वेळेस भगवंताचा वर प्राप्त झाला त्यावेळेस सुदेव ब्राह्मण आणि त्याची पत्नी असलेली गौतमी या दोघांनाही आनंद झाला. कसा का असाना पण पुत्र होणार आहे त्याचा आनंद झाला आणि आनंदानं आपल्या घरी आले. घरी येऊन आपलं जे काही गृहस्थी जीवन आहे त्या गृहस्थी जीवन करू लागलेले.
पुढे लोटता कित्येक दिन विप्रपत्नी झाली गर्भीन 9 मास होता ती पूर्ण पुत्ररत्न प्रसवली. आवाज इथून पुढं ज्यावेळेस ते सुदेव ब्राह्मण आणि त्यांची पत्नी गृहस्थ आश्रमामध्ये राहत असताना बरेच दिवसांनी ती असणारी गौतमी गरोदर झाली आणि गरोदर होऊन 9 महिने 9 दिवस झालं ती बाळंतिणी झाली. तिला एक सुंदर अशा प्रकारचा मुलगा झाला आणि त्यांना आनंद झालेला आहे. सुलक्षणी संपन्न सुरेखायसे देखता पुत्रमुख गौतमी झाला हरिक प्रसूती दुःख लोपले. अहो तो असणारा मुलगा जन्माल्यावर सुरेख सुंदर अशा प्रकारचा सगुण मुलगा त्या गौतमीनं बघितला. अहो इतक्या दिवस मुलगा नव्हता. भाग्यानं 7 भगवंतानं सांगितलं 7 जन्म तुम्हाला पुत्रप्राप्ती होणार नाही, पण गरुडाच्या आशीर्वादानं सुंदर असा सुंदर मुलगा जन्माल्यावर त्या गौतमीला जे काही तिचं दुःख हे दुःख सगळं विसरून गेली आणि पुत्रमुख बघून आनंद झालेला आहे. सुदेव प्रहि आनंदला द्विज समूह पाचारिला जात कर्म संस्कार वहिला संपादिला यथाविधी. ज्या वेळेस त्या सुदेव ब्राह्मणाला मुलगा झाला त्यावेळेस त्यालाही भरपूर असा आनंद झाला. अहो मुलगा झाला इतक्या दिवसानं सर्वजण आपल्याला जे काही इष्ट आपतेष्ट जे काही ब्राह्मण आहेत त्या सर्व ब्राह्मणाला त्यांनी बोलविलं आणि घरी त्याचं बोलवून त्या बाळाचं जातक कर्माचं वर्णन केलं, जातक कर्म बघितलं आणि सर्व ब्राह्मणाला घरी बोलून आनंद झालेला आहे. सकळ द्विजवरा कारणे यथाशक्ती दिदली दाने याचक जना बहुसन्माने वस्त्रे पात्रे अर्पिली. अहो ब्राह्मणाला त्या सुदेव ब्राह्मणाला मुलगा झाला. ब्राह्मण घरी बोलविले. त्या ब्राह्मणाली यथासांग प्रकारे त्यांची पूजा अर्चा केली, त्यांना दान धर्म केला. त्या सुदेव ब्राह्मणाची जशी काही ऐपत होती त्या ऐपतीप्रमाणे त्यानं जे काही त्याच्या नगरीमधले जे याचकजन होते त्यांनाही भरपूर दान धर्म केला आणि सर्वांना संतुष्ट केलेले. ज्योतिर्वेत्या ब्राह्मणाकडून जातक वर्तविले तक्षण सुखदेवायसे नामाभिधान पुत्र लागून ठेविले. अहो त्या सुदेव ब्राह्मणाला मुलगा झाल्यावर सर्व त्याचं जातक कर्म बघितलं. पुन्हा ज्योतिषी ब्राह्मण एक बोलविला. त्या ज्योतिषी ब्राह्मणाकडून त्या मुलाचं जे काही भविष्य आहे हे भविष्य जाणून घेतलं आणि भविष्य जाणून घेऊन त्या पुढल्या भाग्यानं त्याचं सुखदेव असं नाव ठेवलेलं आहे, नामकरण केलेलं आहे. पुढे तो सुदेवाचा कुमार दिवसेदिवस वाढे सुंदर शुक्ल पक्षीचा रोहिणीवर जैसा वाढत अनुदिनी. अहो त्या असणाऱ्या मुलाचं नाव सुखदेव म्हणून ठेवलं. सगळ्याला सुख झालं म्हणून सुखदेव नाव ठेवलं. पण तो सुखदेव दिवसेंदिवस मोठा होऊ लागला. कसा? जसा शुक्ल पक्षातला चंद्र जसा कलेनं वाढतो आणि त्याप्रमाणे तो मुलगा दिवसेंदिवस वाढू लागलेला आहे आणि सर्वांना आनंद देऊ लागलेला आहे. पक्ष मास ऋतू आयन जैसे होय कालक्रमण तैसे सद्गुण गण अंगी भरत बाळाच्या. आता ते बाळ लहान होतं, नामकरण झालं. नामकरण झाल्याच्या नंतर जसा पौर्णिमेचा शुक्ल पक्षातला चंद्र कलेनं वाढतोय, पुन्हा 15 दिवसाला पुन्हा दुसरा 15 दिवस भरले की महिना भरतोय. त्या महिन्यापासून पुन्हा 6 महिने झाले. 6 महिन्यात झालं की आयन होतं आहे आणि पुन्हा वर्ष होतं आहे आणि वर्ष झालं की असं वर्षानुवर्ष तो मोठा होऊ लागला. आणि जसा मोठा होऊ लागला तसं ते बाळ सगुण गुणाचं होऊ लागलं, सर्वांना आनंद देऊ लागलं, खिळ वागडू लागलेलं आहे. बाळ क्रीडाने करीती करितासे दिवस राती पाहुण्या पित्याचे चित्ती आनंदाती होतसे. आता लहान बाळ आहे.
लहान बाळ आणि ते पुन्हा ब्राह्मणाचं आहे, गुजीरवाणी बाळ, कसलं बी बाळ असलं तरी आनंद वाटतोय. बघणारा कोणी बी किती गुबगुबीत आहे, त्या बाळाला उचलून घेते, त्याचे मुके घेत येतं, काय का नाही. आणि तसं असणारा ते ब्राह्मणाचं मुलगं गुंट मुत्याच्या बापाला आनंद झाला. इतक्या दिवसानं झाल्यावर त्याला आनंद होणारच आहे ना. आणि मग त्याचं जे खेळणं बागडणं बघून त्या असणाऱ्या सुदैव ब्राह्मणाला आणि त्या गौतमीला फार मोठा असा आनंद वाटू लागलेला आहे. 80 वर्षे लोटली, 7-8वे वर्ष होता प्राप्त. सुदेव सुताच्या उपनयनार्थ हर्षे उद्युक्त झाला. अहो त्या असणारं बाळ लहानाचं मोठं होत ते 7 वर्षाचा मुलगा झाला. आता 7 वर्षाचा मुलगा झाला की त्याला सुदैव ब्राह्मणाला आनंद झाला की आता माझा मुलगा 7 वर्षाचा झाला आहे. आता याचा उपनयन संस्कार केले पाहिजेत. आणि उपनयन संस्कार करण्यासाठी त्या असणाऱ्या सुदैव ब्राह्मणाला आनंद झाला आणि त्या आनंदानं तो त्याचा उपनयन संस्कार आता करू लागलेले आहेत. द्विजवराशी पाचारोनादी केले पुण्य हवाचन. सुमूर्ती यथा विधान मौजी बंधन संपादिले. मग त्या असणाऱ्या सुदैव ब्राह्मणाने आपल्या लग्नाच्या तिथीसारखं मुहूर्त बघितलं. मुहूर्त बघून त्या सुखदेवाचं मौजी बंधन केलं. ब्राह्मणाली भरपूर दान दक्षिणा दिल्या, सर्वांना भोजनं दिले आणि भोजनं देऊन त्या सुदेवानं त्या बाळाचं मौजी बंधनाचा कार्यक्रम केलेला आहे. गायत्री मंत्र